हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मी इतक्या जोशाने बोलते, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण मी चाले जवळजवळ 12-13 दिवसांनी आपल्या चॅनलवर पुन्हा ऍक्टिव्ह. आता त्याचं रिझन तुम्हाला माहितच आहे, पण मला बरं होऊन खूप दिवस झालेत. असं नाहीये की मी आता कालपर्यंतच आजारी होते, परत होऊन खूप दिवस झाले. आणि भाऊ मला ओरडते, काय व्लॉग करतेस की नाही? लोकांना फक्त आश्वासनं देते की हा व्लॉग येतील, पण व्लॉगच येत नाहीये. त्यासाठी रिअली सॉरी. आणि आता दुपारची वेळ आहे आणि मी काल आहे ना मस्तपैकी व्हेज कोल्हापुरी बनवली होती आणि विथ लच्छा पराठा. लच्छा पराठ्याला भाऊने काय नाव दिलंय? लज्जास्पद पराठा. बिकॉज ऑफ तो लच्छा पराठा मी ट्राय केला, म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय केला तो लच्छा पराठा. अदरवाईज असे चहा सोबत जे खायचे पराठे त्रिकोणीवाले असतात ते मी ट्राय करते, म्हणजे ते तर बेस्ट होतात माझ्याकडून. बट हे लच्छा पराठा मी फर्स्ट टाइम ट्राय केला. त्याच्यामध्ये लाईन्स किंवा अशा म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं सेपरेशन होतं त्या चपातीच्या ह्याच्यामध्ये, असं लाईन पडतात अशा. तुम्ही समजून घ्या लच्छा पराठा म्हणजे कोणता बोलते मी. तर त्याच्यामध्ये प्रॉपर अशा लाईन्स दिसत नव्हत्या, एकदम किंचित दिसत होत्या. मला वाटतं ती चपाती आहे ना मी खूप जास्त पातळ केली, त्याच्यामुळे त्या सगळ्या लाईन्स पूर्ण मिटून गेल्या. जे मी खूप वेळ घालून लच्छा पराठा बनवला होता त्या कालच फिनिश झाल्या. बट व्हेज कोल्हापुरीची भाजी आहे ती इकडे आहे आणि ही भाजी इतकी भारी झाली होती, लाईक इतकी भारी. आणि त्याची रेसिपी तुम्हाला लिंक देते, तुम्ही ती भाजी नक्की ट्राय करा. आणि मेन काय होतं की भाजी आहे ना किंवा कोणताही पदार्थ असू दे, आपण सेम डेला खातो ना तेव्हा त्याची चव इतकी जास्त भारी नाही लागत, पण नेक्स्ट डे जर आपण खाल्ली ना, तुम्हाला सगळ्या माहितीच आहे काय काय पर्टिक्युलर गोष्टी आहेत तर नेक्स्ट डेच खूप भारी लागतात. अजून आवरावर थोडीशी झालेली नाहीये, किचन क्लीन करायचंय मला. आणि काल पूर्ण आहे ना उभ्यानेच रेसिपीला मला भरपूर वेळ लागला, म्हणजे 1-1.5 तास जवळजवळ. त्याच्यामुळे माझी बॅक खूप पेन करते, त्याच्यामुळे थोडंसं आता हळूहळू सगळं आरामात कामं सुरू आहेत. आज ऍक्च्युली माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे, जी म्हणजे होतच असते कधी ना कधी, समटाइम्स होत असते. ती काय तुम्हाला दाखवते. ही आहे आमची पाण्याची टाकी. आता ही कम्प्लीट रिकामी आहे, थोडीशीच बाकी आहे. फक्त याच्यामध्ये हात वगैरे धुवू शकतो बेसिनमध्ये आणि भांडी थोडीफार घासू शकतो. अदरवाईज कोणाला वॉशरूमला तिकडे जायचं असेल वगैरे तर ते पाणी थोडं कमी आहे. माझी चूक आहे. गजर लावला होता पाण्यासाठी, 7:30 वाजता पाणी येतं आणि तेव्हा मी कोमात होते, झोपली, उठलीच नाही. गजर बंद पण केला, म्हटलं हा चल 5 मिनिटांनी आपण उठलो तर हाफ एन आवर पाणी असतं, 5 मिनिटांनी आपण उठूया आणि पाणी भरूया. पण ती 5 मिनिटं कधीच माझी होत नाहीत, लगेच झोपून गेली मी. ही माझी चूक आहे. आज मला कपडे पण धुवायचे होते, ते पण राहून गेले. म्हणजे ही कामं अशी थोडासा आळस केल्यामुळे असा सगळा गोंधळ होतो. बट मी करू तो क्या करू यार, मैं भी तो एक इंसान हूं, मेरी भी तो आंख लग सकती है, अभी मैं क्या ही करू. पण हे माझं नेहमीच झालंय आता. खूप आहे ना, मी आहे ना 2025-24 मध्ये मी आळशी होतेच, बट 2025 मध्ये पण माझा आळस आहे ना थोडासा अजून ओव्हरफ्लो होत चाललाय. तो मला कुठेतरी आता कंट्रोल करायचा. मी भाऊला आता सांगून ठेवणार आहे, मी नाही उठली ना मला पट्ट्याने तुडा. मला नको सांगू, तू त्यांना सांग कॅमेरा चालू ठेव, कळलं? तुला मारणं म्हणजे बाय घे, तिसरा डोळा खोलतेस तू. बट यार किती म्हणजे आळसपणा करावा माणसाने ना खरंच. आणि त्या आळसामुळेच मला वाटतं म्हणजे बॅक पेन होते, म्हणजे जास्त वेळ झोपून राहिल्याने ऑब्व्हियसली बॅक पेन होतेच. तर असं सगळं आमची आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, बट आज असा रॅन्डम रॉ व्हिडिओ असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून एक गोष्ट की भाऊ गेला होता पाली बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यामध्ये, तर मग त्यांनी तिथून कंदी पेढे आणलेले आहेत. एकटाच गेला, एकटा अचानक प्लॅन झाला त्याचं की आता आपल्याला जायचंय, तर मग लगेच गेला. पण एक दिवशी तिकडे रेस्ट केलं. आपलेच सबस्क्रायबर आहेत त्यांच्या घरी राहिला, जेवण वगैरे त्यांनी सगळं केलं, कारण तो दादा खूप दिवसापासून बोलवता येऊन जा वगैरे. तर 1 तारखेलाच गेलास ना तू. 1 फेब्रुवारीला श्री गणेश जयंती पण असते आणि आपले मागीचे गणपती पण सुरू आहेत, तर त्याचंच औचित्य साधून भाऊ तिकडे गेला. प्लस कंदी पेढे आणले. रत्नागिरीमध्ये आपण इतके छान कंदी पेढे घेतले होते, फक्त 1 डबा घेतला होता, 1 पॅकेट घेतलं होतं, ते पुरलं नाही, म्हणून भाऊ बोलला की आता मी इथून थोडेसे जास्त आणतो. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे आहेत कंदी पेढे, इतके भारी आहेत ना, म्हणजे याची टेस्ट एकदम ओजी टेस्ट आहे, ओजी एकदम. आणि हे पण आहेत, पण याची टेस्ट पण खूपच भारी आहे. मी तो ओपन करून दाखवते. या गोष्टी असतात ना, या खरंच खूप आहे ना अशा क्वचित आणि फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंवा याची टेस्ट घेता येते. बट कंदी पेढे तर एकदम खूप, आणि हे आहेत फ्रेश पण आहेत आणि टेस्ट पण भारी, आणि हे पण खूप ऑसम आहेत.
ब्लॉगची सुरुवात तर झालेली आहे. आता बघूया दिवसभरात काय काय गोष्टी घडतात. मिक्सर पण काल रिपेअर करून आणला आहे, कारण मिक्सर घरी नसला तर भरपूर गोष्टींची म्हणजे रखडणी होते, भरपूर गोष्टी होत नाहीत. कारण गरम मसाला आपल्याला करायचा असतो, थंडी आहे त्याच्यामुळे स्पेशली गरम मसाला सुद्धा करायचा असतो. त्याच्यानंतर भरपूर म्हणजे छोटं मोठं वाटण आपलं असतंच नेहमी घरी, तर खूप प्रॉब्लेम क्रिएट होत होता. जवळजवळ मला वाटतं 1 महिना मिक्सर बंदच होता. पण माझी मध्यंतरी हेल्थ बिघडल्यामुळे किंवा ते टाळणं मग ते पुढे पुढे होत गेलं. तर चला थोडासा कंदी पेढा आता ओपन केलेलेच आहे डबे, तर थोडा खाऊन घेऊया. तुम्ही पण या कंदी पेढे खायला, आणि कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. जेवणाची वेळ डायरेक्ट आता चहा वगैरे करून झाल्यानंतरच तुम्हाला भेटते, कारण आपल्याला रेसिपी करायची आहे. म्हणजे सिंपल आणि स्वीट रेसिपी. बटाट्याची भाजी म्हणजे पिवळी बटाट्याची भाजी ही सगळेच जण करतात, पण मी कोणत्या पद्धतीने करते तुमच्यासोबत शेअर करते. आणि सोबतच चवळीची आमटी. म्हणजे भाऊ पाली बल्लाळेश्वरला गेला होता, तर तिथे त्या दादाकडे राहायला होता. त्या दादांची शेती आहे, तर तिकडून चवळीच्या शेंगा आणल्या होत्या, तर त्याची छान अशी आमटी करणार आहे. भाऊचा संपूर्ण प्रवास तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, कारण तो एकटा जाऊन करामत करून आलाय. म्हणजे अचानक प्लॅन ठरला आणि अचानक गेला तो. आणि येस, तुम्ही नक्की बघा, खूप मस्त ब्लॉग झालेला आहे. आणि गणपतीचं दर्शन सुद्धा खूप छान प्रकारे केलेलं आहे. अष्टविनायकपैकी एक गणपती म्हणजे पाली बल्लाळेश्वर. आता आपला नंबर कधी लागते बघूया. त्या येते चवळीच्या शेंगा आणि इतक्या मस्त फ्रेश आहेत ना, त्याची आमटी करूया आपण. आणि सोबत बटाट्याची भाजी. भाऊला खूप जास्त जोरात भूक लागली, त्याच्यामुळे पटकन बटाटे मी शिजवायला कुकरमध्ये टाकते. त्याच्यामध्ये दुपारी डाळ लावली, कुकर तसंच आहे, तर त्याच्यामध्ये पटकन होऊन जाईल. भाकऱ्या करून झाल्यात मस्तपैकी. मम्मीला नाचणी आणि ज्वारीची मिक्स भाकरी प्लस तांदळाच्या भाकऱ्या आणि प्लस चपात्या पण केलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबत आपण आता करणार आहोत बटाट्याची भाजी. त्याच्यानंतर इकडे कोथिंबीर घेतली भरपूर, कढीपत्ता, आणि ही मिरची ना भाऊ घेऊन आला होता. म्हणजे जे गावठी भाज्या आणल्या होत्या त्यांच्या शेतातून त्या दादाच्या, तर मग त्यांच्याकडूनच हिरवी मिरची एक आली त्या भाजीमध्ये, एकदम मस्त आहे. ती पण ऍड करते. अजून एक छोटीशी मिरची घेतली. आणि इकडे जिरं आणि राय. आणि भाजीमध्ये असं काही पाणी वगैरे ऍड नाही करायचं, त्याच्यामुळे थोडंसं ऑइल जरा जास्त घेतलं तरी पण काही हरकत नाही. जिरं, त्याच्यानंतर घेऊया राई, कढीपत्ता, मिरची ऍड केली आहे. त्याच्यामध्ये मीठ ऍड करूया आणि हळद ऍड करूया. त्याच्यामध्ये बटाटे ऍड करूया. नाही एक स्टेप राहिली आपली. थोडीशी कोथिंबीर आहे ना फोडणीमध्ये, बटाटे ऍड करूया. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या भाजीमध्ये विदाऊट कांदा जर आपण ही भाजी केली ना बटाट्याची, तर एकदम भारी लागते. कांद्यामुळे थोडासा गोडसरपणा येतो, पण याच्यामध्ये एकदम ओरिजिनल टेस्ट लागते. लाईक बटाट्याची पिवळी भाजी, ते कॉन्सेप्ट म्हणजे जे काय आहे, तर ती ह्याच्यामध्ये खरी टेस्ट येते. तर अशी भाजी नक्की करून बघा जर नक्की करत तर. आणि जर अशी भाजी अजून कोण करत असेल माझ्यासारखी सेम, तर मला नक्की कमेंट करून सांगा. छान अशी मिक्स करून घेऊया, थोडंसं स्मॅश करूया आपण. आणि बटाटे थोडेसे जरा चांगले शिजवायचे, म्हणजे नंतर कसं कडक बटाटे असतात तर त्याला ती टेस्ट उतरत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे थोडे शिजले ना की मग त्याची टेस्ट अजून छान उतरते. मस्तपैकी अशी भाजी तयार झाली ऑलमोस्ट. त्याला काही जास्त वेळ नाही लागत, बट तरीही आपण 1 मिनिट फक्त झाकण ठेवूया. 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढून घेऊया आपण. आणि मस्त अशी भाजी तयार आहे. आता मी याच्यामध्ये ना वरून कोथिंबीर ऍड करते. मी थोडीशी ठेवली होती. आणि मेन म्हणजे फोडणीला सुद्धा कोथिंबीर ऍड केली ना तर अजून जास्त टेस्ट चांगली लागते. त्याच्यामुळे फोडणीला कोथिंबीर ऍड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे जेवणाची टेस्ट वाढते. भाऊ बोलेला की मस्त ताई नरम नरम तांदळाच्या भाकऱ्या कर, तर तांदळाच्या भाकऱ्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि ना पटकन गरम गरम अशा टोपात भरून ठेवल्या ना आणि तव्याखाली, तर मग एकदमच नरम राहतात. वाव, भाजीचं बघा टेक्स्चर किती भारी वाटतंय. तर अशी भाजी ना नक्की करा, खूप भारी लागते. भाऊ, युअर जेवण रेडीच आहे. एक नंबर. जेवणामधला माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे तांदळाची भाकरी आणि बटाट्याची भाजी. येस, एनी टाइम फेवरेट. येस, फक्त घरी, प्रवासात नाही. भाई साहब, हळू खा. अप्रम तप्रम तीन. सब्र का फल मिटावत आहे. कधीपासून वाट बघतोय. बरोबर 10 वाजले आणि आता जेवण रेडी झाले.
मीठ टाक थोडस. याला नेहमी शिऱ्यामध्ये साखर कमी लागते आणि नेहमी बटाट्याच्या भाजी किंवा कोणत्यामध्ये मीठ कमी लागतं. तर जरा अळणी खा, हे केस आहेत ना जरा ते जरा जागेवर राहू देत नाही तर टक्कल पडेल. ए बाबा, माझे जे केस आहेत ना ते काथ्या म्हणून पण युज होऊ शकतात. एवढे दाट केस आहेत, काथ्याची गरज नाही भांडी दे घासण्याची. मग मला भांडी घासायला पाहिजे देतो, काहीतरी. आताच देऊन आलो सलून वाल्याला, आता कुठे देऊ. नेक्स्ट टाइम मला द्या, मी केस कट करीन तुझे. तू मस्त काथ्या बनव त्याचा. मम्मी तुझं पण झालंय जेवण, करून घे. मम्मीसाठी मी बनवली ती वाली आमटी. भात झालाय. ती वाली म्हणजे त्याची रेसिपी काय सोपी आहे. कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर कढीपत्ता, थोडीशी लसूण, मीठ, मसाला, हळद आणि ती भाजी छान फोडणीमध्ये शिजवायची आणि नंतर त्यामध्ये पाणी ओतून मस्त छान आमटी तयार होते. मस्त अशी आमटी तयार झालेली इकडे. तर आम्ही पण आता जेवण करून घेतो आणि बटाट्याची भाजी तर एकच नंबर झालाय. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा एकूणच छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर ऑल. बाय.